काही लोक म्हणतील 220 रुपयाचा ट्रायपॉड घेतला, त्याच्यात का व्हिडिओ बनवतीये तू. लोकांसाठी हा फक्त ट्रायपॉड आहे, पण माझ्यासाठी माझ्या यूट्यूबची अजून एक पुढं स्टेप झाली. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर खूप दिवसांपासून मला ट्रायपॉड घ्यायचा होता, बिकॉज काय होत होतं, मी शूट करत होते रीलसाठी, परत ह्याच्यासाठी. तर मग त्याच्यात कसं प्रॉब्लेम येत होता, मी टेबल ठेवत होते, त्याच्यावरती डबा ठेवत होते आणि त्याच्यावरती अजून 2 डबे ठेवत होते, किंवा कधी कधी इथं टेबल ठेवत होते, त्याच्यानंतरनं 2 हे ठेवत होते. पण प्रॉब्लेम काय येत होता, त्या टेबलला मध्ये गॅप आहे. इन शॉर्ट तो टेबल फक्त म्हणजे दुकानात किंवा घरी कामाला ह्याच्यासाठी केला होता. त्याच्यामुळे त्याच्यातून खूपदा फोन पडलेला आहे माझा, आणि खूप म्हणजे पडलेला आहे. आणि एकदा दोनदा ते मम्मीनेही पाहिलं की माझा फोन खूप पडतो आहे. आणि आता तर तो असा पडला होता ना की त्याच्यावर स्क्रीन गार्ड जर नसतं ना तर माझा डिस्प्लेच फुटला असता. बिकॉज मी बोर्डच्या तिथं शूट करते आणि तिथं मला हाईट लागती, एवढी हाईट नाही आहे. टेबल, डब्बा आणि ते हे सगळं ठेवल्यावर मग ते हाईटनी पडतं. आणि आय गेस एवढा नाही, पण 4'5'4" फूटवरनं तो मोबाईल खाली पडला. आणि ते मम्मीनेही पाहिलं. सो मम्मी म्हटली 25-30 हजाराच्या फोनला काही होण्यापेक्षा तू जाऊन एक ट्रायपॉडच घेऊन ये. तर फायनली मी ऑनलाईन पण सर्च केलं, रील्स पण खूप साऱ्या बघितल्या, पण मला कळतच नव्हतं कोणता घेऊ. मग म्हटलं आपण जर समजा ऑर्डर केलं आणि ते जर चांगलं नाही आलं तर, बिकॉज ह्याच्या आधी मी अशी कोणती गोष्ट म्हणजे नाही का इलेक्ट्रॉनिक्सची वगैरे कोणती गोष्ट अशी ऑर्डर केलेली नाही आहे. काय बाकीचे ते इयरिंग, साडी वगैरे म्हणजे कमी प्राईसचं ऑर्डर केलेलं आहे, जास्त प्राईसचं काय तर ऑर्डरच केलेलं नाही. सो मला काही एक्सपिरियन्स नव्हता. आणि मला माझी बहीण पण म्हटली, दीदी जर चांगलं नाही आलं तर तुला माहिती आपली मम्मी आपल्याला किती ऑर्डर, सो इट्स बेटर तू जाऊन दुकानातूनच घेऊन ये. तर मी 3-4 दुकानांच्यात गेले होते, सदाशिव पेठमध्ये, तिथंच खूप साऱ्या दुकानांच्यात बघितलं. त्याच्यानंतर दांडेकर पूल वगैरे त्या सगळ्या एरियात बघितलं, पण मला कुठंच सापडला नाही. आणि मग नंतरनं मी सदाशिव पेठमध्येच तिथनं मला एक सापडला. तिथं मला हा सापडला सेल्फी स्टिक R1L. हा ट्रायपॉड घेतला बिकॉज हा ट्रायपॉड मला बजेटमध्ये होता. हा ट्रायपॉड मला बसला 220 रुपीजचा. आणि छान आहे ट्रायपॉड पण, सेल्फी स्टिक. त्याला ब्ल्यूटूथचं बटन, ह्याच्यासोबत हे ब्ल्यूटूथ बटन पण आहे. इथं बटन आहे, तर हे ब्ल्यूटूथचा रिमोट म्हणू शकतो. इथं बटन आहे, इथं क्लिक केल्यावर आपले फोटोज, व्हिडिओज आपोआप स्टार्ट होतात, आपोआप बंद होतात. आणि हे ब्ल्यूटूथने कनेक्ट होतं. ब्ल्यूटूथचं नाव आहे सेल्फी काहीतरी आहे. तर ते असं म्हणजे नाही का काही खूप छान आहे. लोक म्हणतील 220 रुपयाचा ट्रायपॉड घेतला, त्याच्यात का व्हिडिओ बनवतीये तू. त्या लोकांना हे समजत नाही की हे 220 रुपये हा ट्रायपॉड, ही जर्नी सोपी नव्हती. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्या इन्स्टाला पण 0 फॉलोअर्स होते आणि यूट्यूबला पण 0 सबस्क्रायबर्स होते. आणि त्याच्यानंतरनं मी आय गेस कंटिन्यू 6 महिने कॉन्टेंट क्रिएशन केलं आहे. आणि मग पहिल्यांदाच हे घेतलं आहे ट्रायपॉड. आता हळूहळू पुढे जाऊन माईक पण येऊ शकतो, त्याच्यानंतर लाईटही येऊ शकते, आणि मग एक दिवस पूर्ण परफेक्ट सेटअपही येऊ शकतो यूट्यूबचा. आणि येऊ शकतो नाही, येणारच आहे, मला पूर्ण माहिती आहे की मला माहिती आहे, 100% माहिती आहे. सो आता निगेटिव्ह लोकांकडे मी लक्षच देणार नाही आहे, बिकॉज निगेटिव्ह लोक बाहेरचे नाही आहेत. ही जी निगेटिव्ह लोक आहेत ती माझ्या स्वतःच्या फॅमिलीबद्दल आहेत, फॅमिलीमधली आहेत. माझ्या पप्पांनी माझी काल माझ्या पप्पांनी माझी यूट्यूबची 1-2 व्हिडिओ पाहिले, तर तसं काही बोलले नाही पप्पा. मला वाटलं बोलतील, पण काही बोलले नाही. ते फक्त एवढंच म्हटले, यूट्यूब स्टार्ट केलं आहे पण अभ्यासावरनं लक्ष गेलं नाही पाहिजे, फोकस ऑन स्टडी. बाकी काहीच बोलले नाही आहे. सो फॅमिलीचा पण मला आता सपोर्ट आहे. हे पण मला असं हे होतं आहे, बिकॉज मी ह्याच्या आधी काय केलं होतं, जेव्हा मी माझा यूट्यूब आणि इन्स्टा जर्नी स्टार्ट केली होती, तेव्हा मी नवीन अकाउंट क्रिएट केलं होतं. आणि तिथं जेवढे रिलेटिव्ज मला सापडतील, ॲटलिस्ट जेवढे रिलेटिव्ज मला सापडतील, ऑफकोर्सली मी 200 का 300 लोकांना ब्लॉक केलं होतं. बिकॉज मला माहिती होतं की जर हे रिलेटिव्सपर्यंत गेलं तर ते घरच्यांना भडकून देणार आणि मम्मी पप्पा थांबवणार नाही. बिकॉज माझ्या पप्पांना असं व्हिडिओ वगैरे बनवणं काहीच अजिबात आवडत नाही आहे त्यांना. कारण की आमच्या इथं एक जण कुकिंग व्हिडिओ बनवून टाकतं, तर पप्पा म्हणतात की कशाला ते बनवून वगैरे टाकतात. सो माझ्या पप्पांना हे असलं काहीच आवडत नाही आहे, म्हणून मी सगळ्यांना ब्लॉक केलं होतं. पण मला माहिती नव्हतं, जेव्हा माझ्या मम्मीला कळालं तर मम्मीची पण पॉझिटिव्ह रिॲक्शन होती. तिचं फक्त असंच म्हणणं होतं की पाहू तू काय व्हिडिओ बनवती आणि चांगले ड्रेसेस घालून बनवत जा.
आता मी डेली व्लॉग वगैरे जे मिनी व्लॉग बनवते तर ते सकाळी उठून ज्या कपड्यांवर होते त्याच बनवते. तर मम्मीचं म्हणणं होतं ते फक्त तसं नको करू, बाकी तू जे करतीस ते छान करतीस. आणि पप्पांना पण जेव्हा व्हिडिओ दाखवला तेव्हा पप्पांचंही तेच म्हणणं होतं, पण त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं हे करत बसशील तर अभ्यासावर इफेक्ट होईल, सो तिकडं पण लक्ष दे, बस बाकी काही नाही. सो मी खूप हॅप्पी आहे कारण की मला ट्रायपॉडही भेटला आणि घरच्यांनाही कळालं मी व्हिडिओ वगैरे बनवते, पण तेही काहीच बोलले नाही. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी आणि एक्सायटेड पण आहे पुढं व्हिडिओज टाकायला. कारण की आता मी डिसाईड केलं आहे काहीही झालं तरी यूट्यूबच्याच पैशाने हळूहळू ग्रो व्हायचं. किती पण वेळ लागू दे, कसंही होऊ दे, मी कन्सिस्टंट राहणार. बिकॉज मी ऑब्झर्व केलं आहे गेल्या वेळेस, म्हणजे मी जशी जानेवारी महिन्यापासून कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करते आहे तर तेव्हापासून मी करते आहे, मला आत्ता व्ह्यूज भेटायला लागलेत. म्हणजे तेव्हा व्ह्यूज भेटत नव्हते असं नव्हतं. मी माझी फर्स्ट रील टाकल्या, मला एक अननोन पर्सननी कमेंट केली की तुम्ही छान बनवताय, तुम्ही असे व्हिडिओ अजून बनवायला पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये माझे 200, 300, 400, 500 वगैरे असे व्ह्यूज जात होते. पण नंतर मध्ये परत माझे व्ह्यूज 2, 4, 7वर गेले. पण मग मला असं वाटलं होतं तेव्हा मी डिमोटिवेट होती आहे म्हणून. पण मग नंतर मी हळूहळू परत स्टार्ट केलं. म्हटलं नाही, 4-5 दिवसांचा गॅप पडला, पण म्हटलं नाही, इन्स्टाला रोज एक रील पडलीच पाहिजे. आणि मग तेव्हापासून स्टार्ट केलं. आता जून जुलै झाले तर आत्ता कुठं माझे फॉलोअर्स पण वाढायला लागलेत हळूहळू. अजून पण जास्त फॉलोअर्स नाही आहेत, की 30 का 40 काहीतरी फॉलोअर्स आहेत. आणि पण रील्सला पण जास्त व्ह्यूज जायला लागलेत. म्हणजे आधी असं होतं की रील टाकल्यावर 200-300 व्ह्यूज जात होते, पण आता जास्त जात आहेत. माझ्या 2-3 रील्स काहीतरी 1K क्रॉस केल्यात वगैरे असं. आणि यूट्यूबला पण इथं छान रिस्पॉन्स भेटतो आहे. मला वाटलं होतं की मी शॉर्ट्स जे टाकले होते ते सगळे डिलीट केले, सो मला छान रिस्पॉन्स भेटणार नाही, पण छान रिस्पॉन्स भेटतो आहे. ॲज अ बिगिनर, ॲज अ स्टार्टिंग मला वाटलं होतं की मला फक्त 1, 2, 3, 4 वगैरे असेच व्ह्यूज येतील. पण लाँग व्हिडिओला पण माझे छान व्ह्यूज येत आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण माझे छान व्ह्यूज येत आहेत. पण एवढे पण छान येत नाहीत, म्हणजे 1000-1500च्या इथंच आहेत. पण मला माहिती आहे जर जानेवारीपासून जूनपर्यंत जर मी मध्येच स्किप केलं असतं, जेव्हा फक्त 200-300 व्ह्यूज येत होते, तर आज मी इथपर्यंत आलेच नसते की 1000, 2000 किंवा 4 असे व्ह्यूज येत आहेत, इथपर्यंत आलेच नसते. सो मी डिसाईड केलं आहे आता 1 वर्ष लागू किंवा 2 वर्ष लागू, कितीही वेळ लागू, पण कन्सिस्टन्सी राहायचं. तसं तर मला कॉन्फिडन्स आहे की दिवाळीपर्यंत माझे यूट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट होईल आणि इन्स्टाला पण मॉनिटायझेशन होईल. इन्स्टाला माझ्या एका अकाउंटला मॉनिटायझेशन झालेलं आहे, पण अजून काही चेंजेस मी केलेले नाही आहेत. सो मला कॉन्टेंट क्रिएशनचे जे ऑप्शन आहेत, मार्केट प्लेस वगैरे, ते मी बघितले नाही आहेत, पण तेही मी लवकरच बघून तेही घेईल. बिकॉज एका अकाउंटला मॉनिटायझेशन झालं आहे, म्हणजे ते ऑप्शन्स पण यायला पाहिजे. सो लेट्स सी काय होतं आहे. तर तसं तर हा ट्रायपॉड होता, ह्याला शेअर करायला काही नव्हतं, पण मी असं झालं होतं मला की काय व्हिडिओ बनवू, तर म्हटलं चला ट्रायपॉड आणला आहे, हेच शेअर करू. बिकॉज किती जरी नाही म्हटलं तरी ही 220 रुपयाची गोष्ट पण माझ्यासाठी खूप मोठी आहे. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. माझा फर्स्ट ट्रायपॉड छान आहे, म्हणजे मला तर आवडला. आता स्वस्तच आहे, पुढे जाऊन अजून महाग घेईल, पूर्ण सेटअप घेईल, पण सध्या तरी आय लाईक इट. इथं ब्ल्यूटूथ बटन आहे हे वालं.